इकडे मिक्सिंग मसाला भाव आहे ना, तो पण तुम्हाला इकडे मिळणार आहे। वेलची वगैरे, दगडफूल वगैरे बरेचसे प्रकारचे ना तुम्हाला इकडे मसाले मिळणार आहेत। कशी चवली कशी आहे? ती 70 आहे, ती 100 आहे, ती 80। बघा खोबरा तुम्हाला 240 ने मिळणार आहे इकडे। तुम्हाला इकडे साबण वगैरे पण मिळणार आहे, साबण म्हणा किंवा प्लास्टिकच्या वस्तू पण तुम्हाला इकडे मिळतील। बघा 100 रुपयाला कॉम्बो पॅक तुम्हाला मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, आज आपण आलो ना ते मस्जिद बंदरला। तुम्हाला माहिती आहे की ते रविवारचा ना आठवडी बाजार भरतो आणि त्या आठवडी बाजारात आपण बघणार आहोत की कोणकोणत्या वस्तू आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहेत। त्याच्यात कडधान्यापासून ते बऱ्याचशा वस्तू तिकडे मिळतात असं मी ऐकलं होतं, पण व्हिडिओतून आज आपण बघूया की कोणकोणत्या वस्तू आणि काय त्याचे रेट्स असतील। या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओतून आता आपण कव्हर करू आणि तुमच्यापर्यंत दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करू। तर मित्रांनो, चला तर आता मग जाऊया आणि सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। यायचं आहे कसं आहे, मस्जिद बंदर स्टेशनला तुम्ही उतरलात ना, हे बघू शकता, हे मस्जिद बंदर स्टेशन आहे। जो मधलाच ब्रिज आहे त्या मधल्या ब्रिजने ना आपल्याला ईस्ट साईडला यायचं आहे। मस्जिद बंदरचा ना हा मधला ब्रिज आहे। मधल्या ब्रिजवरून तुम्ही आलात ना तर तुम्हाला इकडे ना सरळ ह्या रोडने आपल्याला तिकडे जायचं आहे। तर चला जाऊया आपण। तर मित्रांनो बघू शकता, हे खूप मोठं मार्केट लागतं इकडे आठवडी बाजार आणि हे फक्त संडेलाच भरतं आणि संडेला इकडे बघू शकता पूर्ण इकडे समोर पण आपल्याला आठवडी बाजार इकडे पाहायला मिळेल। आपल्याला इकडे ज्वारी वगैरे पाहायला मिळते, परत तांदूळ वगैरे पण आपल्याला इकडे पाहायला मिळते। वाटाणे वगैरे पण आहे तिकडे। कसं आहे चण्याची डाळ? 80 रुपये। हे बघा 80 रुपये तुम्हाला चण्याची डाळ इकडे मिळणार आहे। डाळी कशी आहे? 100 रुपये। हे बघा 100 रुपये तुम्हाला मिळणार आहे इकडे, बघू शकता। अशाच विविध प्रकारच्या डाळी पण इकडे आहेत आणि इकडे चणे पण आपल्याला इकडे पाहायला मिळतात। चणे कसे आहेत ताई? चणे कसे आहेत? 70 रुपये। बघा चणे 70 रुपये। तुम्हाला काबुली चणे पण तुम्हाला इकडे पाहायला मिळतात। बघा सफेद वाटाणे पण आहेत इकडे। हे बघा पावटे बघा तुम्हाला तिकडे इकडे तांदूळ पण मिळणार। कसे तांदूळ? 100 रुपये। बिर्याणीचा तांदूळ आहे, 100 रुपये तुम्हाला इकडे मिळणार आहे। आणि हे कसे आहे? हे 100 रुपये। शेंगदाणे कसे? 100 रुपये। कच्चा बदाम बघा शेंगदाणे तुम्हाला 100 रुपयाने इकडे मिळणार आहे। ते बघा पोहे कसे ते? 25 रुपये। 25 रुपये। हे कसे? 80 रुपये। हां। साबुदाणे 70 रुपये। बस साबुदाणे तुम्हाला 70 रुपयाने मिळणार आहे। तुम्हाला फिनेल वगैरे हवं आहे ते पण तुम्हाला इकडे मिळणार आहे, बघू शकता। हे बघा ते भांड्यांचं साबण पण तुम्हाला इकडे मिळणार आहे। तुम्हाला कम्फर्ट आहे ना 120 रुपयाने तुम्हाला इकडे मिळणार आहे। आणि हे काय आहे? वो डिटर्जेंट है। डिटर्जंट हां कसं आहे डिटर्जंट? सरफ का लिक्विड 120। हा बघा 120 ने तुम्हाला हा लिक्विड मिळणार आहे, बघू शकता। आणि हे बघा साबण बघू शकता, साबण हे पॅकेट कसं आहे पूर्ण? वो 110 रुपये है, 120 रुपये, 140 रुपये। ओके बघा 110 रुपये, 120 रुपये। नहीं है फिनिल कसं आहे? 100 रुपये। 150 आपल्याला इकडे वाटाणे, सफेद वाटाणे, तुरीची डाळ, हे बघा इकडे चणे पाहायला मिळतात। असे बरेच प्रकारचे नाही इकडे तुम्हाला कडधान्य इकडे पाहायला मिळतील। हे बघा दादा काय रेट आहे याचा? 80 रुपये। 80 रुपयाने तुम्हाला हे चणे मिळणार आहे, ते बघू शकता। आणि डाळ कशी आहे? 80 रुपये। डाळ पण तुम्हाला 80 रुपयाने मिळणार आहे इकडे। आणि हे बघा उडदाची डाळ आहे, कशी आहे? हा दादा हे कसलं आहे? 50 रुपये। बघा तुम्हाला डाळ्यांना 50 रुपयांनी तुम्हाला इकडे मिळणार आहे। हे बघा सफेद वाटाणे पण आपल्याला इकडे मिळणार। कसं सफेद? 50 नाही। हे बघा सफेद वाटाणे बघा 50ने तुम्हाला मिळणार आहेत। तर मित्रांनो तुम्हाला ना हे बघा हे मापटा बोलतात आणि हे पूर्ण भरून तुम्हाला मिळतं। हे पूर्ण भरून मिळतं ना, हे बघा हे तुम्हाला भरून मिळणार आहे। तुम्हाला इथं किलो मिळत नाही, तर ह्या मापावरती तुम्हाला मिळतं। कशी चवली कशी आहे? ती 70 आहे, ती 100 आहे, ती 80। ती आमची महाराष्ट्राची। हां हो ती ऑस्ट्रेलियन आहे। चवली बघा किती फ्रेश चवली वाटते बघा। आणि हे पावटे कसे आहेत? पोलीसी झाले 100 आहे, 90 देते। 100ला आहे, 90ला तुम्हाला देईल। आणि ही डाळ कशी आहे? 100 रुपये। आणि ही पण ती अच्छा ही कशी आहे? ती 100ची आहे। ओके 100 रुपयाने तुम्हाला मिळणार आहे। आणि हे बघा ते डाळीचे खूप प्रकार आहेत तिकडे। हे बघा उडदाची डाळ, मुगाची डाळ, असे बरेच प्रकारचे। कसे आहे ते? 90 रुपये, ती 80 रुपये। आणि वाटाणे कसे? हिरवे वाटाणे 110 रुपये तुम्हाला इकडे वाटाणे मिळणार आहेत। हे बघा तर मित्रांनो ही डाळ कशी आहे? 100 रुपये। 110। बघा ही डाळ तुम्हाला 100 रुपये 110 रुपयाने तुम्हाला मिळणार आहे। हे बघा तर मित्रांनो तुम्ही कोणते पण कडधान्य घेतला ना तुम्हाला ह्या मापाने मिळणार आहे। हे बघा किलोवर नाही मिळत इकडे। हे बघा पावटे दाखवतात तुम्हाला। हे बघा शकता, हे बघा तर असं इकडे तुम्हाला मिळतं। हे बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदा एक्स्ट्रा पण देऊ शकता तुम्ही मागितल्यात ना, तुम्हाला बार्गेनिंग करून देतील ह्याच्यामध्ये। हे बघा दादा मिक्स मसाला कसा आहे हा? 250 रुपये। 250।
250 रुपये तुम्हाला 250 रुपयाने ना तुम्हाला मिक्स मसाला मिळणार आहे. खडे मसाले आहेत पूर्ण बघू शकता. हे बघा पूर्ण यांच्याकडे बघा पूर्ण सर्व वेलची वगैरे दगडफूल वगैरे बरेचसे प्रकारचे ना तुम्हाला इकडे मसाले मिळणार आहेत. तुम्हाला मसाले इकडे पाहायला मिळतात. कसे मसाला पॅकेट 220. हे बघा 220 रुपये तुम्हाला मिळते. हळदीचं पॅकेट कसं आहे 110 रुपये. हे बघा धना पावडर पण तुम्हाला मिळते. कसं आहे धना पावडर 50 रुपये 50 रुपये पॅकेट. गरम मसाल्याचं पॅकेट आहे. कसं आहे गरम मसाल्याचं पॅकेट 150 रुपये. गरम मसाल्याचं पॅकेट तुम्हाला 150 रुपयाला मिळणार आहे इकडे. तसेच इथं बऱ्याच प्रकारचे इकडे तुम्हाला ना मसाले पाहायला मिळणार आहेत. हे बघा वेगवेगळे पॅकेट आहेत ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. इकडं जिरा पावडर कशी आहे 330 320 रुपयाला तुम्हाला जिराचं पूर्ण पॅकेट मिळणार आहे. हे बघा तर अशा यांच्याकडे बरेच मसाल्याचे प्रकारे तुम्हाला इकडे पाहायला मिळते. हे बघा खोबरा तुम्हाला 240ने मिळणार आहे इकडे. स्वस्त आहे इकडे थोडं बघू शकता. बघा खोबरा तुम्ही जर लोकल मार्केटमध्ये घ्यायला गेलात ना तर तुम्हाला 300 350 400 असा भाव चालू आहे. इथं तुम्हाला ना 200-250 रुपयांनी तुम्हाला इकडे ना खोबरा मिळणार आहे. बघा हे बघा ते बदाम कसं आहे हा बदाम कसं आहे बदाम 200 का पाव आहे. बघा 200ला पाव तुम्हाला इकडे बदाम मिळणार आहे. बघा त्यासोबतच आहे ना तुम्हाला इकडे बघा काली मिरी वगैरे सर्व लवंग वगैरे सर्व मिळणार आहे. आणि काजू कसं आहे काजू 200 रुपयाने तुम्हाला इकडे मिळणार आहे. आणि हे पिस्ता कसं आहे हे 200 रुपयाचे 50 ग्राम. बघा 200 रुपयाचे 50 ग्रॅम पिस्ता तुम्हाला मिळतं हे बघू शकता. आणि असे बरेच प्रकारचे यांच्याकडे मसाले पण आपल्याला इकडे पाहायला मिळतील. तुम्हाला ना असे वाट्यावरती मसाला मिळणार आहे बघू शकता. हे बघा पूर्ण असं वाट्यावरती लावलेलं आहे. हे बघा तुम्हाला बास्केट वगैरे पण इकडे मिळणार आहे. बघा हे बघा कसं आहे 10 रुपये. हे बघा 10 रुपयाला तुम्हाला मिळतं आहे. आणि हे पण 15 रुपये. हे बघा हे तुम्हाला साबण ठेवायचं भांडं आहे तुम्हाला 15 रुपयाला तुम्हाला इकडे मिळणार आहे. हे 20 रुपये. हे बघा हे 20 रुपये. आणि डब्बा कसा आहे 10 रुपये. ओके. आणि हे बघा हे तुम्हाला टिफिन बॉक्स इकडे मिळतं. टिफिन बॉक्स कसा 50 रुपये. ओके. हे बघा तुम्हाला वॉटर बॉटल पण तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. कशी आहे वॉटर बॉटल ही 30 आणि ही 35. ही 20 रुपये. हे बघा ही 20 रुपयाने तुम्हाला मिळणार आहे. ही लहान ही बघा ही 25 रुपये तुम्हाला मिळते. हे बघा. आणि हा मग कसं आहे 10 रुपये. हे बघा 10 रुपयाला तुम्हाला मग मिळतं इकडे. बरं असे बघा एक काय सुपडी कशी आहे 10 रुपये 15 रुपये. बघा 10 रुपये 15 रुपये तुम्हाला ही सुपडी पण मिळणार आहे बघू शकता. यांच्याकडे बऱ्याचशा वस्तू आहेत ना इकडे प्लास्टिकच्या वस्तू बऱ्याचशा इकडे चांगल्या इकडे पण पाहायला मिळतात. हा डब्बा कसा आहे 10 रुपये. आणि हा पूर्ण सेट घ्यायचा तर कसा आहे बॉटलचा 200 रुपये. ही गाडी 60 रुपये. हे बघा 60 रुपये. आणि ही 120 बड़ा 160 कम बेसी हो जाएगा अगर 60 120 असे 100 रुपये असे आहे यांचं रेट. कसे मिरची कसे 200 रुपये. हे बघा हे तुम्हाला 200 रुपयाने मिळणार आहे. आणि ही 250 रुपयाने प्लास्टिकची छोटी बरणी मिळणार. कशी आहे दादा 20 रुपये. बघा 20 रुपयाने तुम्हाला ही बरणी छोटी मिळते. ही बॉटल कशी आहे बघा बॉटल पण तुम्हाला 20 रुपयाला मिळणार आहे इकडे. हे बघा छोट्या बरण्या इकडे आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा छोट्या मोठ्या तुम्ही जर त्याच्यामध्ये कडधान्य वगैरे ठेवासाठी चांगल्या इकडे बरण्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात. हे बघा हे डबे कसे 30 रुपये. हे बघा 30 रुपये 50 रुपयाला 2 तुम्हाला हे डबे मिळतील. बघा कसं आहे हां 10 रुपये. बघा 10 रुपये तुम्हाला हे बघा कलर मिळणार आहे तिकडे. बघा हे सर्व जे आहेत ना हे पेन वगैरे बघा खोड रबर वगैरे बघा पेन हे सर्व 10 रुपयाला तुम्हाला इकडे मिळणार आहे. बघा हे कसं पेन्सिल कसे 10 रुपये. हे बघा पेन्सिल तुम्हाला 10 रुपये. हे बघा हे 20 रुपये. हे बघा 20 रुपयाने तुम्हाला ही पेन्सिल मिळते. हे कंपास कसे 40 रुपयाला तुम्हाला हे कंपास. दादा गहू कसे आहेत गहू कसे आहेत दादा हे बघा 40 रुपयाने तुम्हाला हे गहू मिळतात. हे बघा. आणि हे कसे आहेत दादा हा दादा हे कसे आहेत हे 40 रुपये. हे बघा हे पण तुम्हाला 40 रुपयाने तुम्हाला गहू मिळणार आहेत तिकडे. हे बघा तांदूळ यांच्याकडे भरपूर बऱ्याच प्रकारचे इकडे तांदूळ आहेत. बघा तुम्हाला स्टीलची भांडी हवीत ना ती पण तुम्हाला मिळते इकडे. बघा हे बघा तुम्हाला लाटणं वगैरे आणि तुम्हाला हे बघा भांडी वगैरे बरीच स्टीलची भांडी इकडे तुम्हाला मिळणार आहे. कशी पावडर ही हे बघा 40 रुपयाने तुम्हाला पावडर मिळणार आहे. हे बघा ही पण आणि किती आहे हे कशी आहे 50 40 50 असे रेट आहे इकडे. हे बघा सुटी पावडर पण तुम्हाला मिळणार आहे इकडे. हे बघा हे सर्व साबण तुम्हाला जर साबण वगैरे तुम्हाला मिळणार. आणि हे बघा हे साबण वापरायचे साबण आहेत घरी. आणि बघा पावडर कपड्यांची पावडर आहे ती पण आपल्याला मिळते इकडे. हे बघा तुमच्याकडे बरेच प्रकारचे ना इकडे साबण वगैरे पण आपल्याला इकडे मिळणार आहेत. हे बघा आहे ना कसं आहे हे बघा 10 रुपयाला एक तुम्हाला आल्याचं पॅकेट मिळणार आहे. बघा 10 रुपयाला एक.
हे बघा एक काळा साबण पण आपल्याला मिळतोय हे बघा 40. तुम्हाला हा कॉम्बो पॅक मिळतोय 100 रुपये. तांदूळ कसे आहे 80 रुपये. 80 रुपये तुम्हाला ना हे तांदूळ मिळणार आहेत. हे बघा मस्त एकदम. हा राजमा कसा आहे 120. बघा 120 तुम्हाला राजमा मिळणार आहे इकडे. बघा कडधान्य बघा किती तिकडे बघा. हे बघा कडधान्य बघा पूर्ण तुम्हाला इकडे ना डाळी वगैरे पण कडधान्य वगैरे पूर्ण खायला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो हा मार्केट खूप मोठं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये ना आपल्याला ना बऱ्याच प्रकारचे ना घरगुती वस्तू पण मिळतात आणि जसं आपल्याला डेली वापरासाठी म्हणजे कडधान्य मसाले खोबरा म्हणा किंवा अशा बऱ्याच प्रकारचे ना आपल्याला मसाले पण इकडे मिळतात. आणि त्याचे भाव तर तुम्हाला माहिती आहे की भाव असा किलोवरती मिळत नाही. तर आपल्याला जो माप असतो डब्याचा माप असतो त्या डब्याच्या मापानुसार आपल्याला इकडे कडधान्य वगैरे मिळतात. तर तुम्ही इकडे येताय ना तर रविवारी तुम्ही इकडे येऊ शकता. आणि सकाळी हे मार्केट 5 वाजता चालू होतं. 5 ते 2 टायमिंग आहे या मार्केटचा. आणि हा आठवडी बाजार आहे ना ह्या आठवडी बाजारात दर संडेला असतो. तर एकंदरीतच व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू शकता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.